नमस्कार, स्वराजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूयात पारंपरिक विदर्भ पद्धतीची आजी पणजीच्या काळापासून चालत आलेली अतिशय चविष्ट, खूप खमंग आणि रुचकर अशी मक्याच्या पिठाच्या उकडपेंडीची रेसिपी। विदर्भामध्ये विविध प्रकारे उकडपेंडी बनवतात। पावसाळी हवेलाही मक्याच्या पिठाची उकडपेंडी अप्रतिम लागते, खूप रुचकर लागते। सोपी रेसिपी आहे। चला तर बघूयात आता याची कृती। मक्याच्या पिठाची उकडपेंडी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1.5 वाटी मक्याचं पीठ। हा गावरान देशी जो मका असतो ना, तो दळून त्याचं पीठ केलं आहे। तुम्हाला सर्व किराणा दुकानांमध्ये देखील मक्याचं पीठ विकत मिळतं। भाकरीसाठी जे मक्याचं पीठ वापरतात तेच आपल्याला इथे वापरायचं आहे। आणि अर्धी वाटी बारीक रवा, चिरोटी रवा इथे मी घेतला आहे। सर्वप्रथम कढईमध्ये साधारण 3 ते 4 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलं आहे। उकडपेंडी करताना त्याला तेल थोडं जास्त लागतं। तुम्हाला आवडत नसेल तर जरा कमी घातलं तरी चालेल। तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालूया, जिरे, दोन टेबलस्पून शेंगदाणे घालायचे आहे। आता हे शेंगदाणे आपण जरा हलक्या तांबूस रंगाचे होईपर्यंत या तेलामध्ये जरा परतून घेऊ। उकडपेंडी हा विदर्भातील पारंपरिक असा खाद्यप्रकार आहे। आम्ही नेहमी करता मिश्र पिठाची किंवा गव्हाच्या पिठाची उकडपेंडी बनवतो आणि पावसाळी हवेला ही मक्याच्या पिठाची उकडपेंडी देखील खूप मस्त लागते। संध्याकाळी जर काही पोळी भाजी भाकरी बनवून खाण्याचा कंटाळा आला तर झटपट ही उकडपेंडी अगदी पोटभरीची होते। तुम्ही नाश्त्यासाठी देखील गरमागरम उकडपेंडी बनवू शकता। बघा, हे शेंगदाणे हलक्या तांबूस रंगाचे झाले। आता यामध्ये 2 मध्यम आकाराचे कांदे घालणार आहे। आज आपण साधारण 4 व्यक्तींना पुरेल एवढी उकडपेंडी बनवणार आहोत। हा कांदा आपल्याला हलका तांबूस रंगाचा होईपर्यंत परतायचा आहे। आपण उकडपेंडी करायला घेतली की बाजूच्या गॅसवर पाणी देखील गरम करायला ठेवूया। हे बघा, कांदा अगदी हलका तांबूस रंगाचा झाला आहे। खूप देखील कांदा भाजायचा नाही। आता 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालूया। यामध्ये 1.5 वाटी हे मक्याचं पीठ घालूया, अर्धी वाटी चिरोटी रवा। थोडा रवा यामध्ये जरूर घाला, यानी टेक्स्चर खूप छान येतं। आता मंद आचेवर हे मक्याचं पीठ रवा आपण ह्या फोडणीमध्ये छान भाजून घेऊ। इथे थोडा संयमाची गरज असते, पेशन्सनी आपल्याला हे भाजायचं आहे। मंद आचेवर जेवढं खमंग तुम्ही हे मक्याचं पीठ भाजाल तेवढी उकडपेंडी खूप खमंग आणि चविष्ट होते। आपण कांदा हा फोडणीमध्ये कमी परतला होता, कारण ह्या पिठासोबत देखील कांदा अजून भाजला जाणार आहे। आधीच जर तुम्ही हा छान तांबूस भाजला असता तर पिठासोबत तो करपून गेला असता। थोड्या थोड्या बारीक गोष्टींकडे जर लक्ष व्यवस्थित दिलं तर पदार्थ अगदी चुकत नाही, छान चविष्ट होतात। बघा, मक्याचं पीठ हे हलक्या तांबूस रंगावर छान खमंग भाजून झालं आणि मंद आचेवर पीठ भाजण्यासाठी साधारण 14 मिनिट मला लागले आहे। पीठ जसं जसं भाजून होतं तसं ते असं खमंग आणि हलकं हलकं जाणवतं। आता आपण यामध्ये चिमूटभर हिंग घालूया, थोडी हळद, चवीनुसार लाल तिखट घालूया, अर्धा टीस्पून साखर, चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता अर्धा मिनिटासाठी हे सर्व मसाल्यांसोबत आपण हे परतून घेऊ। सर्व मसाले कोरडे असतात, तुम्ही जर सुरुवातीलाच ते फोडणीमध्ये घातले तर ते जळतात, करपतात। त्यामुळे
पीठ असं भाजून झाल्यावर शेवटी मसाले घालावे, म्हणजे उकडपेंडीची चव आणि रंग दोन्हीही अगदी छान टिकून राहतो. करपट काळपट रंग त्याला येत नाही. हे बघा, साधारण अर्धा मिनिटासाठी हे मसाले घातल्यावर मी हे परतून घेतलं आहे. आता यामध्ये आवश्यकतेनुसार गरम पाणी घालूया. उकळपेंडी ही सुटसुटीत असते, ज्या प्रकारे आपण मोकळं बेसन करतो तशीच असते. त्यामुळे जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी घाला. हे बघा, अशीच ही उकडपेंडी ठेवा. उकडपेंडी जर खूप कोरडी वाटली तर गरम पाण्याचा हबका यावर मारता येतो. आता यावर झाकण ठेवू आणि 5 मिनिटांसाठी याला दणकून वाफ काढून घेऊया. हे बघा, ह्याला 2 मिनिटांसाठी छान दणकून अशी वाफ आली आहे आणि किती छान सुटसुटीत ही उकडपेंडी झाली. अशीच आपल्याला ही हवी. सर्वात शेवटी कोथिंबीर घालूया. गरमागरम खूप चविष्ट मऊ आणि मोकळी अशी मक्याच्या पिठाची उकडपेंडी तयार आहे. हे बघा, ह्याचं टेक्स्चर खूप सॉफ्ट ही उकडपेंडी झाली आहे. ही मक्याची उकडपेंडी तुम्ही यावर लिंबू पिळून खा किंवा घरच्या ताज्या दह्याबरोबर खा. अगदी छुंदा बरोबर, लिंबाच्या लोणच्या बरोबर खायला देखील उकडपेंडी मस्त लागते. आमच्याकडे जर आजारी कुणीही असेल तर माझी आजी झटपट ही मक्याच्या पिठाची किंवा ज्वारीच्या पिठाची, गव्हाच्या पिठाची उकडपेंडी बनवून द्यायची आणि नेहमी म्हणायची की ही सुरूस अशी उकडपेंडी खाल्ल्यानंतर तुला अगदीच बरं वाटेल, जिभेला नक्कीच चव येईल. तुम्ही नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या पोटभरीच्या जेवणासाठी देखील ही उकडपेंडी करून बघा. आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा.